नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे हळदीच्या कार्यक्रमाला एका तरुणाचा किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून धारदार शस्त्रानं खून केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रोजी 11 वाजेच्या सुमारास घडला। याबाबत एका तासाच्या आत खुनातील 3ही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून संशयित आरोपींवर पिंपळगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट नंबर 1 समोर हळदीचा कार्यक्रम सुरू होता। या कार्यक्रमामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला। या वादात रवी सोमनाथ गुंबाडे वय वर्ष 23 राहणार चिंचखेड तालुका दिंडोरी या युवकाच्या गळ्यावर धारदार शस्त्रानं वार करत अंबिकानगर येथील हेमंत परसराम जाधव राहणार संतोषी माता नगर, जनार्दन ज्ञानेश्वर गांगुर्डे, रमेश मुरलीधर शेखरे राहणार अंबिकानगर पिंपळगाव या 3 संशयित आरोपींनी वार केला। यात सदर युवक गंभीर जखमी झाला। त्यावेळी युवकाला रुग्णालयात नेत असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या खुनाच्या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांनी घटनास्थळी धाव घेत सदर आरोपींबाबत माहिती घेतली आणि तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींचा तपास करण्याच्या सूचना आणि मार्गदर्शन केले। यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, सागर धात्रक, नितीन गाडवे, शुभ मुगले, गोकुळ खैरनार, विलास गांगुर्डे, योगेश हेंबाळे, रामभाऊ आवारे, चालक ह्याळीच यांचं 3 पथक पिंपळगाव या ठिकाणी रवाना झाले। त्यावेळी संशयित मुख्य आरोपी हेमंत उर्फ नन्या जाधव हा पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला एका पथकानं शिताफीनं पकडलं। यानंतर इतर दोघे पळून जाण्याच्या तयारीत होते। यानुसार पोलिसांनी नाकाबंदी करत गुप्त माहितीदाराच्या मदतीने जनार्दन ज्ञानेश्वर गांगुर्डे, रमेश मुरलीधर शेखरे यांना देखील ताब्यात घेतले। त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिली। यानुसार तिघांविरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून रविवारी त्यांना अटक करून जेरबंद करण्यात आलं। या घटनेचा अधिक तपास पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव हे करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।